नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की कमळीच्या मागे सगळेजण धावपळ करत असतात. सगळेजण हॉस्पिटलमध्ये असताना सदानंद घरामध्ये संध्याकाळची वेळ असते तेव्हा एकटेच असतात आणि घरामध्ये शांतता पसरलेली आहे. तर घरात सगळेजण नसताना फक्त कामिनी असते. पण कुठेतरी अस्वस्थता जाणवत होती. सदानंद आपल्या खुर्चीमध्ये बसलेले असतात आणि त्यांचे शरीर हलत होतं, होठ थरथरत होते, पण शब्द बाहेर येत नव्हते. आणि एका बाजूला कामिनी हे सगळं पाहत होती. ते बोलू शकत नव्हते, पण त्यांच्या डोळ्यामध्ये आज काहीतरी वेगळंच होतं. आणि ते होतं म्हणजे भीती, संशय. आणि इकडे कामिनी स्वयंपाकघरामध्ये उभी असते आणि तिच्या हालचाली नेहमीसारख्या होत्या, पण मनामध्ये एक वेगळंच वादळ उठलेलं दिसत होतं. ती पुन्हा एकदा मागे वळून पाहते आणि कोणी पाहत नाही ना याची खात्री पण करून घेते. आणि हळूच पर्स उघडते आणि एक लहानशी कुपी, तिच्या मध्ये एक औषध असतं आणि हे औषध रंगहीन, वासहीन असं असतं. क्षणभर तिचा हात थांबतो, पण लगेच तिच्या चेहऱ्यावरती कठोरपणा पण येतो. सदानंद जिवंत राहिला तर माझा खेळ इथेच संपेल असं तिला वाटतं आणि ती स्वतःशीच पुटपुटत असते. ती ते विष भाजीच्या भांड्यामध्ये ओतते आणि चमच्याने नीट ती ढवळत राहते, इतक्या सफाईने की ते कुणालाही संशय येऊ नये तसं. मग ताट सजवते, जणू काही प्रेमानेच ती खायला देत आहे. जेवणाचं ताट सदानंद समोर ठेवते आणि कामिनी स्वतः पुढे जाते. ती घास उचलते आणि सदानंदकडे झुकते आणि घास घ्या असं ती म्हणत असते आणि दादा दादा असं मागे पुढे फिरत असते आणि गोड बोलत असते. ती मृदू आवाजात म्हणत असते आणि आज मी तुझ्यासाठी खास काहीतरी केलेलं आहे. सदानंद तिच्याकडे पाहतात आणि त्या नजरेत शब्द नसतात, पण अर्थ खूप असतात. इकडे भीती आणि शंका सदानंदला सुचू देत नाही, पण एक शांत आर्त विनंती आणि थांब. तो डोळ्यांनी अन्नपूर्णाला शोधत असतात, पण अन्नपूर्णा ते दिसतच नाही आणि तिला क्षणात जाणवतं की काहीतरी बरोबर नाही. पण तोवर उशीर झालेला असतो. घास तोंडात जातो, क्षणभर काहीच होत नाही आणि अचानकच सदानंदाचा श्वास वेगाने चालू लागतो. कपाळावरती घामाच्या धारा असतात आणि डोळे मोठे होतात. तो हात हलवायचा प्रयत्न करतात, पण शरीर साथ देत नाही. फक्त डोळे, ते डोळे अन्नपूर्णाकडे धाव घेतात आणि जणू ओरडत असतात, मला वाचवा. अन्नपूर्णा तिकडून धावतच येत असते आणि ती पण सदानंद, काय झालं तुम्हाला असं ती घाबरून म्हणत असते. काही होतं आहे का असं ती म्हणते. कामिनी लगेच अभिनय सुरू करते आणि म्हणते, अरे देवा, अचानक काय झालं दादाला. ती मोठ्या आवाजात म्हणते, डॉक्टरांना फोन करा. पण अन्नपूर्णा तिच्या शब्दांवरती नाही, तिच्या नजरेवरती लक्ष देते आणि ती थेट ताटाकडे पाहते आणि भाजी उचलते, वास घेते आणि क्षणात तिचा चेहराही बदलतो. हे अन्न साधं नाही, तिला हे ठामपणे माहिती असतं आणि ती ठामपणे म्हणते, यात काहीतरी मिसळलेलं आहे. घरात गोंधळ उडतो आणि सदानंदला ती तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलं जातं. तिथेच राजन, कमळी सगळे असतात. डॉक्टर तपासून सांगतात, त्यांच्या शरीरात विष गेलेलं आहे. वेळेवर आणलं नसतं तर वाक्य अपूर्णच राहतं आणि अर्थ सगळ्यांना समजतो. अन्नपूर्णा हळूहळू कामिनीकडे वळते आणि तिचा आवाज शांत पण धारदार असतो. तो बोलू शकत नाही, ती म्हणते, आणि म्हणूनच तू हा वार केलास, कारण तो ओरडू शकणार नाही, विरोध करू शकणार नाही. तेव्हा कामिनी गप्प बसते, पण तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. सदानंद शुद्धीवरती येतात आणि शरीर अजूनही हालू शकत नाही, पण डोळे जागे असतात. आणि अन्नपूर्णा त्याच्याजवळ जाते आणि बसते आणि त्यांचा हात अलगद धरते आणि म्हणते, तुम्हाला बोलता येत नाही. आणि ती म्हणते, पण तुम्हाला ऐकायला येत आहे ना. ती त्यांच्या डोळ्यामध्ये पाहून म्हणते, एकदा डोळे मिटतेस आणि म्हणते होकार, आणि दोनदा मिटले की नकार, असं ती त्यांना समजावते. आणि ती थेट प्रश्न विचारते, हे विष कामिनीने दिलंय का. तेव्हा क्षणभर शांतता राहते आणि मग सदानंद एकदाच डोळे मिटतात आणि तो क्षण
कामिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. अन्नपूर्णा उठते आणि कामिनीकडे पाहून ठामपणे म्हणते, तुला वाटलं त्यांचं मौन तुला वाचवेल असं वाटतंय का? पण कधी कधी न बोलणंही सगळ्यात मोठी साक्ष असते. सदानंद तिथे वाचून जातात. पण त्या दिवशी कामिनीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर उघडा पडतो. आणि आता प्रश्न एकच आहे की बोलू न शकणाऱ्या माणसाच्या साक्षीवर पुढे काय कार्यवाही होणार आहे का? आणि कामिनीला तिच्या या गुन्ह्याची शिक्षा मिळणार का? कारण हा फक्त सुरुवात आहे आणि पुढचा भाग आणखीनच भयानक आणि धक्कादायक होणार आहे. तर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.